स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 11 जानेवारी। आज आपण 11 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर WD इकडे काश्मीर, जम्मू काश्मीरच्या, हिमाचल प्रदेशच्या राज्यांच्या पश्चिम भागात सक्रिय झालेला आहे। 2 दिवसानंतर तो अजून ऍक्टिव्ह होईल आणि पुढे पुढे सरकत जाईल। त्याच्यानंतर जे डीप डिप्रेशन श्रीलंकेच्या आसपास सक्रिय होतं, याचं रूपांतर आता कमी दाबाच्या क्षेत्रात झालेलं आहे। हे कमकुवत झाल्यामुळे जास्त पावसाची शक्यता जी मागे वाटत होती ती आता नाहीये। मात्र तमिळनाडू, केरळ तसेच इकडे तेलंगणा, कर्नाटकच्या दक्षिण भागात बऱ्यापैकी पाऊस पुढील 2 ते 3 दिवसात होणार आहे। आपल्या राज्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान आणि तुरळक पावसाचा अंदाज आहे। पुढे सविस्तर मध्ये त्या गोष्टी पाहणार आहोत। सध्या जर दुपारच्या 2 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या तुम्ही पाहू शकता इकडे कर्नाटक, गोव्याच्या आसपास ढगाळलेलं हवामान सक्रिय झालेलं आहे। तसेच इकडे लातूर, नांदेडच्या भागातून हलके मध्यम ढग सक्रिय झालेले आहेत। हे थोडेफार असेच इकडे उत्तर दिशेने पुढे जातील। अंशतः ढगाळलेलं हवामान तुम्हाला 4-5 वाजेपर्यंत, संध्याकाळपर्यंत इकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, पुण्याचे काही भाग असतील, सातारचे काही भाग असतील, अंशतः ढग तुम्हाला आकाशात संध्याकाळपर्यंत दिसतील। याच्यानंतर सर्वप्रथम जर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर बऱ्यापैकी थंडी आता दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होईल। म्हणजेच कोल्हापूर, सांगलीकडून, नांदेड, लातूरकडून या भागातून हळूहळू जसे दिवस पुढे जातील तसे थंडी कमी कमी होत जाईल। 14-15 पर्यंत राज्यातील थंडी बऱ्यापैकी कमी होण्याचा अंदाज आहे। तसेच तापमानाबाबत पाहायचं गेलं तर विदर्भात बऱ्यापैकी तापमान इकडे 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे। 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान शहरी भागात, याच्यापेक्षा कमी सुद्धा असू शकतं ग्रामीण भागात। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, पुणा तसेच सातारा या भागातून सुद्धा तापमान 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे। ग्रामीण भागात याच्यापेक्षा कमी असू शकतं। तसेच इकडे कोकण विभाग व मुंबई विभाग या भागातील तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे। याच्यानंतर पावसाबाबतची काय बातमी आहे तर आज 11 जानेवारी आहे। आज काय कुठेच पावसाची शक्यता नाहीये। मात्र उद्या आणि परवा 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी हे जे जिल्हे आहेत, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड हा जो पट्टा आहे या भागातून ढग निर्मिती होणार आहे उद्यापासून 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी। आता हे जे ढग आहेत जास्त प्रमाणात सक्रिय होणार नाहीयेत। हे जे ढग आहेत हे डोंगराच्या आसपास जास्त प्रमाणात सक्रिय होतील आणि त्या भागात बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे। म्हणजे तुम्ही समजून जावा की डोंगर रांग ज्या भागात आहे त्या भागात ढगांची निर्मिती या 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी जास्त प्रमाणात सक्रिय होईल आणि कुठेतरी मध्यम पावसाचा अंदाज, मध्यम पाऊस कुठेतरी होऊ शकतो। हे जे जिल्हे सांगितलेत सार्वत्रिक पाऊस असा नसेल, कुठेतरी स्थानिक ढग निर्मिती जास्त प्रमाणात झाली तर 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी हा पाऊस सक्रिय राहील। हा पाऊस मोठा किंवा मुसळधार नसेल किंवा असं काय घाबरण्याची गोष्ट नाहीये। उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता नाहीये। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही। नाशिकच्या भागात जर स्थानिक ढग निर्मिती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो। बाकी याच दरम्यान राज्यातील थंडी ही कमी होणार आहे आणि 15 जानेवारी पासून परत एकदा राज्यातील वातावरण आकाश हे पूर्णपणे निरभ्र होण्यास सुरुवात होईल। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।